सर्वांना मेरी क्रिसमस। आज आपण बनवूया बिना अंड्याचा असा मस्त मऊ प्लम केक। कोणाकोणाला आवडतो? चला तर मग बनवूया। संत्री 50 ग्रॅम साखर, 150 ग्राम मैदा, 50 ग्रॅम तूप, मनुके, पिस्ता, बदाम, काजू, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, ट्रुटी फ्रुटी आणि हे सुके चेरी आहेत। सर्वात प्रथम आपण सर्व ड्रायफ्रूट छान बारीक कट करून घेणार आहोत। सर्व ड्रायफ्रूट चांगले कट करून झाल्यावर संत्री कापून घेऊन त्याचा रस काढून घ्यायचा। एका भांड्यावर गाळणी ठेवून त्यामध्ये सर्व संत्र्यांचा रस काढून घ्यायचा। रस छान तयार झालेला आहे। आता त्यामध्ये काजू, पिस्ता, बदाम, ट्रुटी फ्रुटी, मनुके आणि सुके चेरी घातले आहेत। मनुके आणि चेरी छान धुवून घ्यायचे। 1 मिनिट ओव्हनमध्ये गरम करून घ्यायचे, म्हणजे संत्रीच्या रसचा फ्लेवर येतो। त्यामध्ये पिठी साखर घालून ती मिक्स करून घ्यायची। पिठी साखर छान मिक्स झाल्यावर तूप घालून मस्त सर्व छान मिक्स करून घ्यायचे। सर्व चांगले मिक्स झाल्यावर यामध्ये आपण मैदा घालून घेणार आहोत। मैदा घालून झाल्यावर त्यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा। मैदा छान चाळून घेतलेला आहे। आता सर्व चांगले मिक्स करून घ्यायचे। मोसंबीचा रस आपला पुरलेला आहे। छान पीठ मिक्स झालेले आहे। बघा, सरसरीत असे पीठ छान मिक्स झालेले आहे। जर पीठ घट्ट झाले तर यामध्ये थोडेसे दूध घालायचे आणि मोसंबीच्या रसाचा छान असा वास केकला येतो। तुम्हाला पाहिजे असेल तर थोडासा व्हॅनिला फ्लेवर घालू शकता, पण मी घातला नाही, कारण मोसंबीच्या रसाचा छान केकला मस्त असा सुगंध येतो। केकच्या भांड्यामध्ये बटर पेपर घालून त्यामध्ये बॅटर ओतून घेतले आणि वरून सजावटीसाठी काजू, बदाम आणि ट्रुटी फ्रुटी घालून घेतली आहे। आता 180 डिग्री सेल्सिअसवर ओव्हन फ्रीहीट करून त्यामध्ये केक ठेवून पुन्हा 180 डिग्री सेल्सिअसवर 40 मिनिटं केक बेक करून घ्यायचा आहे। मस्त 40 मिनिटानंतर केक बेक झालेला आहे। बघा किती छान दिसतोय। मस्त असा केक तयार झाला आहे। दिसायला पण खूप छान दिसतो। आता केक छान थंड झाल्यावर काढून घ्यायचा। मस्त असा बटर पेपर लावल्यामुळे केक छान भांड्यातून बाहेर निघलेला आहे। मस्त तयार झाला आहे आपला प्लम केक। आहे की नाही छान? दिसायला पण छान दिसतो आणि बाजारच्या विकत आणून खाण्यापेक्षा अशा पद्धतीचा केक करून खाल्ला तर खूप छान होतो। सर्वांना आवडतो। असा मऊ लुसलुशी आणि मस्त टम्म फुगलेला केक करा आणि खावा। आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा। पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन। धन्यवाद।